हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूर्खं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनधारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य श्लोक नंबर 28। देवहूतिरुवाच काचित् त्वयि उचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् अंजसा अन्वाष्णवे अहम। देवहूतिरुवाच काचित्त्वयुचिता भक्ति कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् अंजसान्वाष्णवामहम्। अहम्। देवहूतिरुवाच काचित्त्वयुचिता भक्ति कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् अंजसान्वाष्णवा अहम्। देवहूतिरुवाच काचित्त्वयुचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् अंजसान्वाष्णवा अहम्। देवहूतिरुवाच काचित्त्वयुचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् देवहूतिरुवाच काचित्त्वयुचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा यया पदं ते निर्वाणम् अंजसान्वाष्णवा अहम्। देवहूति उवाच देवहूति म्हणाली काचित कोणती त्वयी तुमची उचिता योग्य भक्ति ही भक्तिमय सेवा कीदृशी कोणत्या प्रकारची मम माझ्यासाठी गोचरा आचरण्यास योग्य यया जिच्याद्वारे पदम चरण ते तुमचे निर्वाणम मोक्ष अंजसा त्वरित अन्वाष्णवय प्राप्त करेन अहम मी।
तात्पर्य भाषांतर. भगवंतांचे विवेचन ऐकून देवहूतीने विचारले, तुमच्या चरण कमलांची सेवा त्वरित आणि सहजपणे प्राप्त होण्यास मला सहाय्य करू शकेल अशी कोणत्या प्रकारची भक्तिमय सेवा विकसित करण्यासाठी आणि आचरण्यासाठी योग्य आहे. भगवान श्री कपिल देवांनी भक्तिमय सेवेचा सगळा सारांश मागच्या 5-6 श्लोकामध्ये सांगून टाकला. आणि साहजिकच आहे, एखाद्या नवीन भक्ताला मग कन्फ्यूज होता एक्झॅक्टली काय करायचं. मग तो प्रश्न आपण विचारला पाहिजे, ती एन्क्वायरी चौकशी आपण केली पाहिजे. हे भक्ताचं, शिष्याचं प्रमुख कर्तव्य असतं, लक्षण असतं. हो की नाही? आम्ही 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, सत्संग, मंदिर, उत्सव सगळं काही करतो. आता पुढे काय करायचं हे आपण विचारलं पाहिजे. एक्झॅक्टली काय करायचं. शिष्य हा जनरली असाच प्रश्न विचारत असतो, माझा असा प्रॉब्लेम आहे, मला काय भक्ती जमणार नाही, याच्यातून काही दुसरा मार्ग आहे का, पळवाट काय आहे का. असले प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. असले प्रश्न कधी विचारू पण नाहीत. विचारायला काही हरकत नाही, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून जे कठोर सत्य ऐकायला लागतं त्याची पण तयारी असली पाहिजे. अर्जुनाचे प्रश्न जवळजवळ असेच आहेत भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? जसे देवहूती इथं विचारते. देवहूती अर्जुनासारखी भ्रमात नव्हती. देवहूती देखील शुद्ध भक्तच होती. ऑफकोर्स भगवंतांकडून डायरेक्टली ऐकायची संधी कोणाला मिळते? शुद्ध भक्तालाच मिळते. अर्जुन थोडासा भ्रमित होता. त्यामुळे देवहूती ते प्रश्न विचारते की तुमच्या चरणकमलांची सेवा त्वरित म्हणजे लगेच, जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, आणि सहजपणे प्राप्त होण्यास मला मदत होईल अशी कोणत्या प्रकारची भक्तिमय सेवा मी विकसित केली पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि ती आचरण्यासाठी योग्य आहे. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी वाटतात भक्तिमय सेवेसारख्या, परंतु त्या खऱ्या अर्थाने योग्य नसतात. आपल्याला सांगितल्या जातात योग्य आहेत म्हणून. आणि त्यात देवहूती एक स्त्री होती. बऱ्याच माताजींना जे प्रभूजी करतात ते डायरेक्टली करणं शक्य नसतं आणि करू पण नाही ऍक्च्युली. म्हणून पण तिचा हा प्रश्न आहे. प्रश्न बेसिकली तिला हेच विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही मला जे सांगितलं ते अजून डिटेलमध्ये सांगा. तिचा प्रश्न कंटिन्यू होतो पुढच्या श्लोकामध्ये. यो योगो भगवत बानो निर्वाण मम स्तवयोदितः कीदृशः कतिचांगानि यतस्तत्वावबोधनम अवबोधनम. तुम्ही वर्णिलेल्या योग पद्धतीचे ध्येय पुरुषोत्तम भगवान हे असून ती योग पद्धती भौतिक अस्तित्वाच्या पूर्णपणे अंत करण्यासाठी आहे. कृपया त्या योग मार्गाचे स्वरूप मला समजावून सांगावे. ती उदात्त योग पद्धती तत्वतः जाणून घेण्याचे किती मार्ग आहेत?
आणि पुढच्या श्लोकामध्ये ती म्हणते, तदै तन्मय विजानिहि यदा यथाहम मंदधीर हरे सुखम बुद्धेय बुर्धोय दुर्बोधम योषा भवद अनुग्रहात. प्रिय पुत्र कपिल, मी एक स्त्रीच आहे. मला परम सत्याचे स्वरूप जाणून घेणे अत्यंत कठीण आहे, कारण मी तितकी बुद्धिमान नाही. परंतु तू कृपा करून या विषयाचे स्पष्टीकरण करून मला सांगितलेस तर मी बुद्धिमान नसूनही तो विषय जाणून घेऊ शकेन आणि त्यायोगे दिव्य आनंदाचा अनुभवही घेऊ शकेन. तर हे 3 श्लोकामध्ये देवहूती पुन्हा मध्ये एन्क्वायरी करते. श्रीमद भागवतम हे पूर्णपणे असंच आहे, गुरु आणि शिष्य, गुरु आणि शिष्य. आणि गुरु आणि शिष्य यातलं पण बोलणं असं नाही की गुरु कंटिन्युअसली बोलत राहतो, मध्ये मध्ये प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न देखील समजावून घेणे खूप महत्वाचे आहेत. म्हणून प्रभुपादांचे खूप मोठे मोठे तात्पर्य आहेत प्रश्नावरती. आपल्याला हे पण कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत. तर ह्या तिन्हीचे तात्पर्य आपण वाचूया. त्यातलं एक तात्पर्य मोठं आहे, बाकीचे छोटे आहेत, म्हणून मी तिन्ही एकदम वाचले. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, भगवंतांची सेवा करण्यास कोणालाही कसलाही प्रतिबंध नाही. पहिली गोष्ट समजावून घ्यायची म्हणजे, तुम्ही स्त्री असो कुणी असो, भगवंतांचा भक्त व्हायला कोणालाही प्रतिबंध नाही. कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, कुठल्याही कलरचा असो. असे भगवद्गीतेमध्येही म्हटले आहे. 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात, स्त्री, कामगार, व्यापारी आणि इतर कोणीही असो, स्त्रिया, शूद्र तथा वैश्य, पाप योनिषु, जर यापैकी प्रत्येकाने स्वतःला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये वाहून घेतले तर तो सर्वोच्च पूर्णावस्थेच्या स्तरापर्यंत उन्नत होऊन भगवत धामात जाऊ शकतो. निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांसाठी योग्य अशी भक्तिमय सेवा आध्यात्मिक गुरुच्या कृपेने निश्चित होते आणि त्या त्या भक्ताला ती सेवा देण्यात येते. आपल्याला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे भगवंतांची सेवा म्हणून, हे आपल्याला लक्षात न येण्यामागे मेन एकच कारण असतं, म्हणजे आपली भौतिक आसक्ती. ती आपल्याला भ्रमात ठेवते. हे सेवा, ही सेवा कशी सेवा होईल, ही सेवा मला नाही जमणार, या सेवेसाठी माझ्याकडे वेळ नाही. वेगवेगळी कारणं आपण शोधून काढतो. पूर्णपणे समर्पण शरण जायची आपली इच्छा नसते आणि म्हणूनच आध्यात्मिक गुरुची गरज असते. आणि म्हणूनच इतिहासामध्ये आपण पाहतो की आध्यात्मिक गुरुला इतकं महत्व दिलं जातं. त्याच्या शब्दाला आपण तेवढा आदर द्यायचा असतो, मान द्यायचा असतो की ते जरी आपल्याला नाही आवडलं, जरी आपल्याला पटत नसलं, जरी आपल्याला वेळ मिळत नसला तरी ते केलं पाहिजे. दुर्दैवाने आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये गुरुच्या स्थानाला एवढं महत्व दिलं जात नाही. त्यामुळे आजकाल हे नवीन प्रकार सुरू झालेत. विचार करून सांगतो, बघूया मला जमलं तर करतो, नाही मला काही जमायचं नाही, तुम्ही दुसरा कोणीतरी बघा, की नाही. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे माझ्या मते, गुरुलाच पहिलं वाक्य आपण सांगतो, तुम्ही सांगताय बरोबर आहे, परंतु माझ्या मते मला वाटतंय असं केलं नसलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण एक श्रेष्ठ उत्तम भक्त म्हणून मिरवत असतो. हा आपल्यातला प्रॉब्लेम आहे. सेवा टाळणारे खूप सारे असतात. एखादी सेवा सांगितली की हळूच जाऊन ती दुसऱ्याला सांगतात, स्वतः करत नाही. पहिली कॅटेगरी ती असते, म्हणजे एखाद्या सेवा सांगितली की तो शिष्य गायब होतो, तो गायबच होतो, तो येतच नाही परत. दुसरी कॅटेगरी असते ते म्हणजे सेवा सांगितली की हळूच जाऊन दुसऱ्याला सांगायचं, आपण निवांत बसायचं.
आणि मगाशी जसं मी म्हणालो, सगळ्यात डेंजरस हा असतो जो सेवा सांगितल्यावर गुरुलाच उलट म्हणतो. परंतु मला असं वाटतंय आपण असं केलं नसलं पाहिजे, असं केलं पाहिजे. गुरुच्या स्थानाला आपण खूप चीपली घेतलेलं आहे सध्याच्या युगामध्ये. विशेष करून खूप वाईट वाटतं याचं, प्रभुपादांच्या स्थानाला खूप चीपली घेतलेलं आहे आपण. काही काही ठिकाणी मी पाहतो प्रभुपादांपेक्षाही आताच्या गुरूंना जास्त महत्व दिलं जातं. 2 सेकंद बसून विचार केला आपण तर आपल्याला देखील लक्षात येईल की प्रभुपादांच्या इतकं बुद्धिमान, शुद्ध, पवित्र आणि पॉवरफुल कोणीही नाहीये. नुसतं साधं उदाहरण जरी घेतलं भागवतमचं, तुम्ही बसून लिहा भागवतम वरती तात्पर्य, बघूया तुम्हाला होते का या जन्मामध्ये. कोणाला आहे? आता सध्या मोठे मोठे गुरु सांगतात आपल्या शिष्यांना की प्रभुपादांना महत्व देऊ नका, मला जास्त महत्व द्या त्यांच्यापेक्षा. त्यांना पण चॅलेंज आहे, लिहून दाखवावं त्यांनी भागवतम वरती तात्पर्य. आणि भागवतमचे तात्पर्य वाचताना आपल्याला लक्षात येईल, प्रभुपाद सांगतात श्रीधर स्वामी असे म्हणतात, रूप गोस्वामी असे म्हणतात, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे म्हणतात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, या सगळ्यांच्या तात्पर्याचा अभ्यास करून मग श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. किती महान कार्य. अशा व्यक्तीचा एक शब्द आणि शब्द आपण उचलून धरला पाहिजे. चुकून देखील आपल्या मनात आलं नसलं पाहिजे की काय. आणि हे ऍक्च्युली आपली चूक नाहीये याच्यामध्ये. ही जी आपली भौतिक प्रेरणा असते स्वामी, प्रभू, ईश्वर बनायची, ती सगळीकडे लुडबुडत असते. मग इथे काही येऊ नये. इथे तर ग्रेट चान्स आहे. भौतिक जगामध्ये भयानक परिश्रम करावा लागतं, पैसा कमावा लागतो. नाव कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी भयानक परिश्रम करावा लागतं. इथे काहीच करावं लागत नाही. इथे फक्त तुमच्याकडे वाक्चातुर्य असलं पाहिजे, बोलण्याची कला असली पाहिजे. 4 शोक इकडचे मारले, 4 जोक इकडचे मारले की आपण होतो फेमस. मग कुठला गुरु आणि कुठलं काय, मी गुरु आहे आता, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, हो की नाही. तर ही प्रवृत्ती आपली सोडून दिली पाहिजे. प्रभुपादांचे शास्त्र आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा प्रत्येक वाक्य आणि वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे ऍक्च्युली. त्याच्यावरती कार्य हे झालंच पाहिजे. मगच हे सत्य होणार आहे जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. स्त्रिया, शूद्र तथा वैश्य किंवा पाप योनीतला कोणीही असो, तो माझा शुद्ध भक्त होऊ शकतो, किंवा जो आपल्या गुरुला समर्पण करून गुरुच्या सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ऐकायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच आपण परवा 4-5 दिवस याची चर्चा करत होतो की गुरु निवडताना वेळ घ्या, टाइम घ्या, पूर्ण श्रद्धा विकसित करा, परंतु एकदा निवडल्यानंतर त्याचं ऐकायला सुरुवात करा. व्हेरी इम्पॉर्टंट. नसेल तर कुठून कशातच प्रगती होणार नाही. प्रभुपाद एक उदाहरण म्हणून सांगतात, मी जर तुम्हाला पाणी आणायला सांगितलं तहान लागली म्हणून, तुम्ही स्वतःचं डोकं वापरून दूध घेऊन यायचं नाही. हे चांगलं असेल तुमच्यासाठी. किंवा दुसऱ्याला सांगायचं नाही. ऍक्च्युली सेवा हाच धर्म आहे, सेवा हीच भक्ती आहे. त्यामुळे किती जास्त मिळेल तेवढं चांगलं असतं. आपण का टाळायचा प्रयत्न करतो? मूर्खपण आहे, हो की नाही. तर गुरु ठरवतात की कोण, आणि गुरु पण तेवढा एक्सपर्ट असला पाहिजे ऍक्च्युली, की कोणाच्या अंगामध्ये काय कला आहे, ती कशी वापरून घ्यायची भगवंतांच्या सेवेमध्ये. एखाद्याचं वय 70 वर्ष आहे आणि त्याला मोठे मोठे पातेले आणि पोती उचलायला सांगण्यात काही अर्थ नाही. एखादा एक्सपर्ट आहे मार्केटिंग मध्ये, त्याला विनाकारण व्यासासनावरती बसून लेक्चर दे म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही. तर प्रत्येकाच्या जेव्हा गुरुच्या आपण संपर्कात येतो, बरेच दिवस संपर्कात आल्यानंतर आपणही गुरुला पाहायचं असतं, तसं गुरुही आपल्याला पाहतो आणि त्याप्रमाणे आपल्याला सेवा देतो, त्याप्रमाणे आपल्याला आदेश देतो, उपदेश देतो की कशी सेवा केली पाहिजे. आणि हे झालं पाहिजे.
नसेल तर आपण आहे तिथे आहे आणि गुरु आहे तिथे आहे, हो की नाही? म्हणून हे शेवटचं जे वाक्य आहे, निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांसाठी योग्य अशी भक्तिमय सेवा आध्यात्मिक गुरुच्या कृपेने निश्चित होते. ते ठरवतात. निश्चित होते म्हणजे ते ठरवतात. आणि त्यानंतर त्या भक्ताला ती सेवा देण्यात येते. पुढच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, जिथे देवभूती म्हणते की तुम्ही वरलेल्या योग पद्धतीचा ध्येय पुरुषोत्तम भगवान असून ती पद्धती भौतिक अस्तित्वाचा पूर्णपणे अंत करण्यासाठी आहे. कृपया त्या योग मार्गाचे स्वरूप मला समजावून सांगावे. ती उदात्त योग पद्धती तत्वतः जाणून घेण्याचे किती मार्ग आहेत? तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, परम सत्याचे विविध स्तर ध्येयस्थानी असणाऱ्या विविध प्रकारच्या योग पद्धती आहेत. परम सत्याचे मेन आपण नेहमी बघतो, मेन 3 प्रकारे साक्षात्कार होतो, ब्रह्म, परमात्मा, भगवान. मग ब्रह्माचा शोध घेणारे ब्रह्मवादी आहेत, परमात्माचा शोध घेणारे ध्यानवादी आहेत. सॉरी, ज्ञानयोग प्रक्रियेचे ध्येय निराकार ब्रह्मज्योती हे आहे, म्हणजेच ब्रह्मस्वरूप. हठयोग प्रक्रियेचे ध्येय स्थान विशिष्ट साकार परमात्मा रूप हे आहे. आणि श्रवण कीर्तनादी 9 विविध प्रकारे आचरल्या जाणाऱ्या भक्ती योगाचे ध्येय म्हणजे भगवंतांचा परिपूर्ण साक्षात्कार हे आहे. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. आत्मसाक्षात्काराचे निरनिराळे विधी आहेत, परंतु या ठिकाणी देवहूती विशेषत्वाने भक्ती योगाचा निर्देश करीत आहे. आणि भक्ती योगाचे प्राथमिक विश्लेषण भगवंतांनी यापूर्वीच केलेले आहे मागच्या काही श्लोकांमध्ये. भक्ती योगाची विभिन्न अंगे अशी आहेत: श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, मंदिरामध्ये भगवंतांची अर्चना करणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या आज्ञांचे पालन करणे, त्यांच्याशी मित्रत्व करणे आणि अंततः त्यांच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करणे. हे अंततः काय होत नाही. श्रवण कीर्तन सांगा प्रभूजी मला, पण ते पण करायला तयार नाही आपण 24 तास. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम वंदनम अर्चनम वंदनम पादसेवनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. भागवतम मध्येच हा श्लोक येतो पुढे प्रल्हाद महाराजांच्या इथे. ही भक्तीची भक्तिमय सेवेचा मार्ग आहे, जिथे भगवंतांची अनुभूती होते, साक्षात्कार होतो. बाकीचे जे 2 आहेत त्याच्यामुळे परमात्माचा साक्षात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा जो ज्ञान मार्ग आहे तिथे ब्रह्मस्वरूपाचा, निराकार ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. या श्लोकामध्ये निर्वाणात्मम, आत्मन हा शब्द महत्वपूर्ण आहे. भक्ती मार्गाचा स्वीकार केल्या वाचून मनुष्य भौतिक अस्तित्वाचे सातत्य खंडित करू शकत नाही, म्हणजेच थांबू शकत नाही. ज्ञानी लोकांविषयी सांगायचे तर ते केवळ ज्ञानयोगाविषयीच उत्सुक असतात, परंतु या मार्गाद्वारे खडतर तपस्या करून मनुष्याने जरी ब्रह्मज्योतीच्या स्तरापर्यंत प्रगती केली तरी तेथूनही त्याचे या भवबंधनात पुन्हा पतन होण्याची शक्यता असते. ब्रह्मवादी, निराकारवादी जे असतात त्यांचा विचार काय असतो की आपल्याला भगवंतांच्या या निराकार ब्रह्मस्वरूप जे सगळीकडे पसरलेलं आहे त्याच्यामध्ये विलीन होऊन जायचंय, आपलं अस्तित्व पण संपवायचंय, भगवंतांना तर अस्तित्व नाहीच आहे. आणि भगवंत त्यांची ती इच्छा देखील पूर्ण करतात. प्रत्येक प्रकारच्या अध्यात्मवादाची प्रत्येक प्रकारची इच्छा भगवंत पूर्ण करतात. परंतु डेंजरस काय असतं, त्याला भगवत धाम मिळत नाही किंवा पूर्ण आनंद मिळत नाही. तो त्या ब्रह्मज्योतीमध्येच तरंगत राहतो. किती वेळ तरंगत राहतो माहिती नाही. आणि पुन्हा जेव्हा भौतिक
इच्छा कामना जागृत होतात तेव्हा पुन्हा त्याला इथे शरीर घ्यावं लागतं आणि त्याची पुन्हा भौतिक अस्तित्व त्याचं पुन्हा सुरू होतं. ऍक्च्युली ब्रह्मज्योतीमध्ये जो जेव्हा तो तरंगत असतो ती देखील भौतिक अवस्थाच असते. आणि हे कोण असतात? हे ज्ञानयोगी असतात. यांना हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. यांना ज्ञानयोगी का म्हटलेलं आहे? यांना फालतूचा तर्क वितर्क करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. भगवंत असे आहेत तसे आहेत, कारण यांना भगवंत हे भगवान यांना स्वरूप अवस्थेमध्ये आहेत, एक व्यक्ती आहेत हे लवकर मान्य करायचं नसतं. त्यामुळे मग वेगवेगळे ग्रंथ वाचायची, वेगवेगळे पुस्तकं लिहायची, लिहून काढायची, वाचून काढायची, त्यावरून सिद्ध करायचा प्रयत्न करायचा की भगवंतांना आकार नाही आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य याच्यातच जातं. आणि म्हणून हा मार्ग खडतर तपस्येचा मार्ग म्हणून भगवंत देखील सांगतात भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये, 5व्या श्लोकामध्ये. खूप क्लेशदायक आहे, या मार्गाने जाऊ नका सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. म्हणून ज्ञानयोगाचा मार्ग खऱ्या अर्थाने भौतिक अस्तित्वाचे सातत्य खंडित करू शकत नाही, आपलं भौतिक गुंतागुंत संपवू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांच्या स्थान विशिष्ट परमात्मा रूपाची प्राप्ती हेच ध्येय असणाऱ्या हठयोगाविषयी असा पूर्वानुभव आहे की त्या मार्गातील विश्वामित्रांसारख्या अनेक योगी जनांचे पतन झाले आहे. परमात्म्यावरती जे ध्यान करत असतात त्यांच्यासाठी मार्ग असतो योग, विशेष करून हठयोग किंवा अष्टांग योग. हा मार्ग देखील खूप कठीण आहे. एका ठिकाणी एकांतवासामध्ये पूर्णपणे इंद्रियांना कंट्रोल करून, ब्रह्मचर्याचं पालन करून, मनाला कंट्रोल करून या परमात्म्यावरती ध्यान केंद्रित करणे साधी सोपी गोष्ट नाही. विशेष करून कलियुगामध्ये तर इम्पॉसिबल आहे, हो की नाही? आणि याच्यामध्ये पण डेंजर आहे. ऍक्च्युली हा मार्ग पहिला जो सांगितला ज्ञान मार्ग ब्रह्मवाद्यांचा त्याच्यापेक्षा थोडासा चांगला आहे, कारण या मार्गामध्ये हृदयातल्या परमात्म्यावरती ध्यान करून जर परमात्म्याचा साक्षात्कार झाला की त्या साक्षात्कार झाल्यानंतरच्या दिवसाच्या पुढे आपल्याला आपोआप कळतं की यस, यांची आता आपण सेवा केली पाहिजे. तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला फक्त त्यांचं साक्षात्कार करणे एवढंच ध्येय असतं जीवनाचं. परंतु ते एकदा कळाल्यावरती मात्र मग आपण आपोआप भक्तियोगाला स्विच होतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, सगळ्याच नाही, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. कारण परमात्मा हे जवळजवळ भगवंतांचंच स्वरूप आहे. भगवंतांचं स्वरूप आहे परंतु पूर्ण स्वरूपात नाही, परंतु हे खूप जवळच आहे ब्रह्म स्वरूपापेक्षा. कारण त्याला पण एक प्रकारचं स्वरूप आहे, निराकार नाहीये. परंतु ती स्टेज येऊपर्यंत, जिथे परमात्म्याचा साक्षात्कार होतो, ती स्टेज येऊपर्यंत मात्र खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडथळे आहेत. प्रभुपाद इथे उदाहरण देतात विश्वामित्रांचं. कित्येक हजार वर्ष विश्वामित्रांनी ध्यान केला. पहिली गोष्ट तर ही असते की कित्येक हजारो वर्ष हे करावं लागतं. ध्रुव महाराजांनी 6 महिने कंटिन्युअसली केला, रात्रंदिवस तहान भूक विसरून, ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता. कठीण मार्ग आहे, हो की नाही? आणि नुसतंच कठीण नाहीये, थोडंसं डेंजरस पण आहे. काय थोडंसं मन विचलित झालं, थोडंसं इंद्रिय विषयांकडे गेले की सगळा फुसका बार, परत आहे तिथे येतो आपण. विश्वामित्रांनी किती वर्ष केलेली विसरून जातो मी ऍक्च्युली. 32,000 आय डोंट नो, 64,000 वर्ष असं काहीतरी. आणि इतकी वर्ष ध्यान योग करून नुसता एका पैंजनाच्या आवाजाने गेला कंट्रोल त्यांचा. त्या अप्सरेला बघितलं पण नाही त्यांनी, ती जवळ पण आली नव्हती, खूप दुरून फक्त त्याच्या पैंजनाचा आवाज आला. का? प्रभू भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगतात की अशा प्रकारे कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल करणे, याच्यातून काही साध्य होत नाही. थोडीफार मदत होते, दॅट्स इट, बाकी काही साध्य होत नाही. जेव्हा मन बुद्धी या दोघांना पटलेलं असतं की माझी इंद्रिय ही भगवंतांच्या मालकीची आहेत, त्यांच्या सेवेसाठीच वापरली पाहिजेत, आणि त्या दृढ निश्चयाने आपण जेव्हा ही इंद्रिय भक्ती योगामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला सुरुवात करतो, मग तिथून आपलं पतन होत नाही. कारण आपल्याला आतमध्ये डीप मध्ये पटलेलं आहे ते.
ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुत्तम, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तथापि भक्तियोगी एकदा का भगवंतांकडे गेले की पुन्हा या भौतिक जगात परतून येत नाहीत. याचे अनुमोदन भगवद्गीतेत करण्यात आलेलं आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. एकदा भगवंतांकडे गेल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, पुनर्जन्म नाही. वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर मनुष्य या जगात दुसरा देह धारण करण्यासाठी पुन्हा परतून येत नाही. निर्वाणामुळे आत्म्याचे अस्तित्व नष्ट होत नाही. आत्मा नित्य अस्तित्वात असतो. यासाठीच निर्वाण म्हणजे भौतिक अस्तित्व समाप्त करणे आणि भौतिक अस्तित्वाची समाप्ती म्हणजेच स्वतःच्या मूळ निवासस्थानी अर्थात भगवत धामात परत जाणे होय. प्रभुपाद ऍक्च्युली भगवंतांच्या ह्या एका श्लोकातून हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवतात. प्रभुपाद ज्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की असा एकही काळ नव्हता जिथे तू नव्हतास, मी नव्हतो आणि हे सगळे नव्हते. त्यामुळे हे भगवंतामध्ये विलीन होऊन जाणे, एकरूप होणे, भगवंतच होणे, याला काही अर्थच नाहीये. हे आपल्या स्वार्थातून उत्पन्न झालेले हे तर्कवितर्क आहेत. येस, याच्याबद्दल देखील बरेच जण तर्कवितर्क वादविवाद करतात की प्रभूजी यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मन, परत इकडे येतच नाही तो, किंवा त्याला दुसरा शरीर पुन्हा घ्यावाच लागत नाही. मग आपण आलो कसे काय? आपण भगवत धामात होतो, आगावपणा केला, स्वार्थी झालो, सेवा करायला नाही म्हटलं म्हणून आपल्याला इथे पाठवलं. आता इथे शुद्ध होऊन परत तिथे जायचंय, परत तिथे अशुद्ध झालं तर परत इथे यायचंय. हे चालू असतं ऍक्च्युली. परंतु हे चालू असतं याचा अर्थ असा नाही की एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी आला. जसे या भौतिक जगामध्ये आपण इतके वर्ष अनादि अनंत कालापासून आहोत की याला नंबर देखील लिहिता येत नाही. ब्रह्माजींचं आयुष्य कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तो नंबर आपल्याला म्हणता येत नाही, इतका मोठा आहे. परंतु आपण किती जन्म घेतले हे त्याच्याही पेक्षा मोठं आहे. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात की या भौतिक जगामध्ये जितके अणुरेणू आहेत त्याच्याही पेक्षा जास्त आपण जन्म घेतलेत या भौतिक जगामध्ये. आणि मग शेवटी आपल्याला हा शरीर धारण केलेला आहे आपण मनुष्याचा, आणि आपल्याला चान्स मिळालाय भगवत धामात परत जायचा. तसंच भगवत धामात एकदा गेल्यानंतर असं लगेच इकडे पाठवलं जात नाही. भगवंतांची भक्तिमय सेवा, प्रेम हे इतकं उदात्त असतं की अनादि अनंत कालासाठी ते चालू राहतं. काही जीवांच्या बाबतीत तर हे एकदाच होतं. रोज रोज कोण तुरुंगात जातो का? जे एकदम असुरी प्रवृत्तीचे असतात ते जातात. परंतु एकदा तुरुंग गेल्यावरती आपल्याला अक्कल येते, हो की नाही? आणि हे सगळं लोकांना हे समजावून घेण्यामध्ये खूप रस असतो. मग हे होतच कसं काय, मग आपण आलोच कसं काय? अरे आलोच कसं काय? या समुद्रात पडलोच, कुठल्या बोटीतून आपण पडलो या समुद्रात, याच्याबद्दल PhD करण्यात वेळ घालवण्यापेक्षा इथून बाहेर कसं पडायचं याच्यावरती वेळ घालवा ना, हो की नाही? इथे हे तरी पटतंय आपल्याला की सध्या आपण दुःखात आहे, गुंतागुंत वाढवून ठेवलेली आहे. भौतिक कल्मश ज्याला म्हणतात, भौतिक अस्तित्व हे काही फायद्याचं नाही, आनंदाचं नाही. आणि हे ज्याला पटलेलं असतं तोच आध्यात्मिक मार्गामध्ये सिरियसली येतो. अवघड आहे. जीवाचे आध्यात्मिक जगातून भौतिक जगात कसे पतन होते असा प्रश्न कधी कधी विचारला जातो. प्रभुपाद ते सांगतात पुढच्या पॅरेग्राफ मध्ये. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येथे आढळते. मनुष्य जोपर्यंत वैकुंठ लोकामध्ये प्रविष्ट होऊन भगवंतांच्या प्रत्यक्ष सानिध्यात वास करीत नाही तोपर्यंत त्याचे पतन होण्याची पुरेपूर शक्यता असते. अगदी निराकार ब्रह्मज्योतीच्या साक्षात्कारापासून किंवा ध्यानाच्या तल्लीन अवस्थेतून देखील पतन व्हायची शक्यता असते. या श्लोकामधील भगवत बाण हा आणखीन एक महत्वपूर्ण शब्द आहे.
बाण म्हणजे तीर, भक्तियोग हा एका बाणाप्रमाणेच असून पुरुषोत्तम भगवंत हेच त्याचे लक्ष आहे. भक्तियोगाचा मार्ग मनुष्याला कधीही निराकार ब्रह्मज्योतीकडे अथवा परमात्म्याच्या अनुभूतीकडे जाण्याचा आग्रह करीत नाही. हा बाण इतका तीक्ष्ण आणि गतिमान आहे की स्थान विशिष्ट परमात्मा आणि अव्यक्त ब्रह्मज्योतीचा प्रदेश भेदून तो सरळ परमपुरुष भगवंतांकडे जातो. देवहूतीचा इथे प्रश्न आहे की मला योग्य मार्ग कोणता तो सांगा. प्रभुपाद ऑलरेडी तात्पर्यामध्ये सांगतात, भगवान कपिल देव पुढे सांगतात योग्य मार्ग. वी हॅव टू स्विच टू दॅट साइड फ्रॉम टुमॉरो. बंद या बाजूला केलं पाहिजे, बंद करून. त्याचीच सावली तोंडावर येते, याची पण येते आता. ओके, स्पॉटलाइट बाय मिस्टर सूर्यदेव. आणि आता तिसरा जो श्लोक वाचला आपण, त्याच्यामध्ये देवहूती म्हणते की मी एक स्त्री आहे, तितकी बुद्धिमान नाही, परंतु तरीही तुमच्या कृपेने मला सगळं स्पष्टीकरण होईल आणि मी यातून सुटेन अशी मला अपेक्षा आहे, त्यामुळे मला ते ज्ञान द्या. त्याच्यावरती छोटासा तात्पर्य श्रील प्रभुपाद देतात. परम सत्याचे ज्ञान सामान्य अल्पबुद्धी लोकांना सहजपणे समजू शकत नाही, परंतु आध्यात्मिक गुरुची शिष्यावर कृपा असल्यास शिष्य कितीही मंदबुद्धी असला तरीही आध्यात्मिक गुरुच्या दैवी कृपेने त्याला सर्व काही ज्ञात होते. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, यस्य प्रसादात भगवत प्रसाद. आध्यात्मिक गुरुच्या कृपेने पुरुषोत्तम भगवंतांची कृपा भगवत प्रसाद प्राप्त होते. आणि म्हणून आपला नेहमी हा कल असला पाहिजे की मी माझ्या आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट कसा करू. बऱ्याचदा आपण जंप करून जायचा प्रयत्न करत असतो. आपण ज्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून मानतो, एक वेळ अशी येते, आपला अहंकार एवढा मोठा होतो की आपल्याला वाटतं की अरे आपण त्यांच्यापेक्षाही ग्रेट आहोत. कारण ग्रेटनेस आपल्याला सोडायचं नाहीये, हो की नाही. मग आपण जंप करून त्यांच्या वरच्या गुरुकडे जायला प्रयत्न करतो. कधी कधी सगळ्यांना जंप करून भगवंताकडे जायची आपली इच्छा असते. जंप करून जाणं शक्य नाही, लक्षात ठेवा. यस्य प्रसादात भगवत प्रसाद, यस्य प्रसादन गती कतोपि. भगवंतांना, आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केलं तर भगवंत संतुष्ट होणार आहेत. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केलं नाही तर कुठलीच गती मिळणार नाही. रोज सकाळी म्हणतो आपण, म्हटलं पाहिजे. आणि म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, रोज आध्यात्मिक गुरूंना आपण निदान 3दा तरी प्रणाम केला पाहिजे. यस्य प्रसादात भगवत प्रसाद, यस्य प्रसादन गती कतोपि, ध्यायामस्तु वांस्तस्य यशास्त्री संध्यम, वंदे गुरव श्री चरणारविंदम. आपल्यावर कृपा करावी अशी देवहूतीने आपल्या थोर पुत्राला विनंती केली, कारण ती एक अल्पबुद्धी स्त्री आणि त्याची माहिती होती, त्याची माताही होती. माफ करा, सूर्यदेव आज जास्त प्रखर झालेत किती दिवसातून. परम सत्याचा विषय जाणून घेणे जनसामान्यांना, विशेषतः स्त्रियांना अत्यंत कठीण असले तरी कपिल देवांच्या कृपेने देवहूती तो विषय जाणून घेऊ शकत होती. श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये असं तुम्हाला बऱ्याचदा आढळेल जिथे स्त्रियांना कमी बुद्धिमान म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना भक्त होता येत नाही. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जाते याचा अर्थ त्यांना भक्त होता येत नाही, फक्त पुरुषांनाच अधिकार आहे भक्त. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की ऍक्च्युली कलियुगामध्ये विशेष करून स्त्रियांना जास्त चान्स आहे भक्त व्हायचा, कारण स्त्रियांमध्ये सेवा वृत्ती स्वाभाविक असते, नॅचरल असते.
तुझा हात आहे. मी म्हणाले काय आलं. ब्राह्मणांपेक्षा शूद्रांना जास्त चान्सेस आहेत शुद्ध भक्त व्हायचे कलियुगामध्ये, कारण शूद्रांमध्ये देखील सेवा वृत्ती नॅचरली स्वाभाविक असते. त्यामुळे इतकं पण खालचं समजू नका शूद्रांना, स्त्रियांना. जो खालचं समजतो तो स्वतःच शूद्र असतो. कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. आपली लायकीच नाही आहे दुसऱ्यांना जज करायची. भगवंतांच्या सेवेमध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे. आणि माताजींची प्रगती फास्ट होते, कारण ते श्लोक बिक समजावून न घेता डायरेक्टली सेवा करायला लागतात. सेवा सगळे श्लोक समजावून घ्यायचा उद्देशच आहे सेवेला लागणे. तेच जर घुसत नसेल डोक्यात तर पुरुष असून उपयोग काय. येस, कमी बुद्धिमान आहेत परंतु तेवढेच कमी अहंकारी पण आहे. पुरुषाला बुद्धी आहे परंतु तेवढाच त्या बुद्धीचा त्याला अहंकार पण आहे. आणि म्हणून भगवान कपिल देव अगदी डिटेल मध्ये जाऊन सांख्य तत्वज्ञान आपल्या मातेला सांगतात, म्हणजे आपल्याला पण कळायला अवघड आहे, पण ते एका स्त्रीला कळलं. त्यामुळे स्त्रीला एवढं पण कमी बुद्धिवान तुम्ही समजू नका. भावनिकतेच्या दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं. बस, स्त्रिया या नॅचरली स्वाभाविकता भावनिक असतात. सेंटिमेंट्स त्यांचे थोडेसे स्ट्रॉंग असतात. त्यामुळे जो तर्क वितर्काचा भाग असतो मेंदूचा तिथे थोड्याशा कमी पडतात त्या. परंतु नुसतं तर्क वितर्क करून काय उपयोग नाही. भावना पण असली पाहिजे. जिथे भावना असते तिथेच प्रेम असतं. म्हणून त्यांना कधी कधी सोपं पण जातं भक्ती. परंतु देवहूती एक विनम्र शिष्य आहे. त्यामुळे ती स्वतःची अवस्था, स्वतःचं स्थान स्वतः कबूल करते आणि ती सांगते देखील. हा खूप मोठा गुण असतो शिष्यांमधला. जोपर्यंत आपण स्वतःला हीन मानत नाही, स्वतःच ची पोझिशन आपण मान्य करत नाही, तोपर्यंत आपली प्रगती कशी होणार. कृत्रिमरित्या मी प्रगत आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणून रूप गोस्वामी आपल्याला सांगतात भक्तिरसामृत सिंधू मध्ये, स्वतःला दीनहीन पापी समजणे ही भक्तीमध्ये प्रगती करण्याची चांगली अवस्था आहे. आणि शिष्याने कधीही गुरुच्या समोर हे अशा प्रकारे विनम्रच राहिलं पाहिजे, दीनहीनच राहिलं पाहिजे. कितीही 4 बुक त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही वाचली तरी. हरे कृष्ण. आता उद्या मैत्रेय ऋषी परत कपिल देव काय सांगितले सांगायला सुरुवात करतील. तर हे असंच असणार आहे. शिष्याची एन्क्वायरी, गुरुचा आदेश. शिष्याची एन्क्वायरी, गुरुचा आदेश. आणि याच्यातूनच आपल्याला शिकायचं आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.